पियुष म्हात्रे न्यू वाटर मैदानात दाखल होतील. टिंबिवली टीमचा एकंदरीत प्रवास पहिला क्रिकेटमधला तर या सीझनमध्ये एक चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. वेदांत पाटील पहिल्याच बॉलवरती धक्का जरूर देतोय. स्ट्रायकर एंडवरती पियुष म्हात्रे. नेक्स्ट बॉल वेदांत पाटीलचा. वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड अँड स्विंग आउट. हा बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला. चला बॅट बॉलिंग करणाऱ्या टीम कडून तिसरे ऑफिशियल. चला थर्ड अंपायर जोडले जातील आमच्या समवेत. चला तिसरे ऑफिशियल. तिसरे अंपायर डिसिजन देतील आमच्यापर्यंत. Yes, it is a wide ball. विकेट आल्याच्या नंतर थोडी दिशाहीन गोलंदाजी जरूर पाहायला मिळत होती, परंतु कमबॅक आलाय वेदांत पाटीलचं पुन्हा एकदा. वाईट बॉलने यावेळी PK11 हायवे दिवा टीमचं खातं जरूर उघडलं गेलं आहे, परंतु पहिल्याच बॉलवरती विकेटचं खातं उघडलं होतं वेदांत पाटीलने. अजय सर हवाई हल्ला आणखी एक विकेट जातीये. परतीचा प्रवास या ठिकाणी करायला भाग पडलाय. टिंबिवली टीम सध्या चांगली गोलंदाजी मैदानात करते. राकेश मोरे यांचं आगमन या ठिकाणी होतंय. पहाटेचे 4:15 वाजलेत आणि राकेश दादा आपली झोप अपूर्ण ठेवून आलेले आहेत. आणि त्याचबरोबर संचित सोनावले यांचं देखील आगमन होत आहे. संचित आपलं देखील स्वागत आहे. चंदूदादा 11 टिंबिवली संघ, चंदूदादा सोनावले आणि त्यांचा सर्व मित्र परिवार, संजय सोनावले, सूरज गोडविंदे, कुमार शेळके आणि सर्व त्यांचे सहकारी चर्चा करता टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. चांगला बॉलिंग अटॅक वेदांत पाटीलचा. अजय सर आपण पाहतोय चांगला राहिलेला आतापर्यंत एक दमदार परफॉर्मन्स आणि SBCC उमरोली टीमचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. अगदी वेळेवरती ही टीम उपस्थित झाली. मजा जरूर येणार आजच्या मॅचेस. कालच्या मॅचेस आपण पाहिल्यात. धुरंधर अगदी नेतृत्वांच्या लढाया या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात होईल. थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. एक धाव तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात यावेळी बॉल जाईल तो मात्र 4 धावेंसाठी चौकार. आता क्षेत्ररक्षकाला थोडा प्रश्न जरूर पडलाय. नसती फिल्डिंग केली ती बरी झाली असती, म्हणजे सरळरित्या तो चौकार तरी आला असता, परंतु इतके एपट वापरले आणि एपट वापरत असताना मात्र चुकीच्या फेकीने हा चौकार जरूर आला. कारण अद्यापपर्यंत 4 बॉलमध्ये एकच धाव वाईटची धावफलकावरती लागलेली होती आणि तीही 2 विकेट, परंतु इथे हा चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. PK11 हायवे दिवा टीमच्या नावावरती. इथे सुद्धा बॅटची कडा जरूर घेतली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र आपण पाहतोय एक सिंगल पहा येते. सिंगलच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 6 आकड्यावरती.
प्रतीक पाटील आता गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगली गोलंदाजी राहिली ती वेदांत पाटीलची मैदानात. फटका जरूर सजवलाय. ऑपरेशनचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव कंप्लीट होईल. प्रयत्न केले जात आहेत सध्या PK11 हायवे दिवा टीम कडून आणि या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलाय ते 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अंती चौकार जर आला नसतं तर एक इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक जरूर पाहायला मिळाला असता. तरीही आपण पाहतोय अगदी 6 बॉलमध्ये 6 धावा वेदांत पाटीलने खर्च केल्यात. महत्त्वपूर्ण 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. अगदी करण पाटील आणि पियुष म्हात्रे यांना परतीचा प्रवास करायला त्याने भाग पाडलं. इथे पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवण्याचा प्रयत्न. सेफ झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी कलेक्शन चुकलं. खरं म्हणायला गेलं तर थोडी फेकी उंचीवर आली. त्याचा समाचार घेता आला नाही पाहिजे तसं आणि कलेक्शन थोडं चुकलं आणि त्यानंतर दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 9 या आकड्यावरती. चंदूदादा सोनावले यांचा मित्र परिवार विनंती असेल चला सर्वांनी आपण मंचावरती दाखल व्हायचे. हा चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय परंतु ताकद नव्हती फटक्यामध्ये. अगदी सिली ऑफ रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. चला सर्वांना विनंती आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. चंदूदादा सोनावले यांचा मित्र परिवार ते स्वतः मात्र या व्यासपीठावरती दाखल होत आहेत. आपलं मनस्वी स्वागत ज्यांच्या माध्यमातून टिंबिवली टीम आज या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आलेली आहे. तीन बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात. अगदी चांगली बॅटिंग लाईन येणं अपेक्षित आहे अर्थातच PK11 हायवे दिवा टीम कडून. इथे सुद्धा बॅटरला परतावा लागेल. अगदी संत गती बॅट चालत होती. एक चौकार आला होता मोठा फटका अद्यापर्यंत तोही फिल्डरच्या चुकीमुळे. परंतु यावेळी मात्र अगदी पॉवरफुल अटॅक अगदी फायरिंग जोरात झाली आहे. तितकंच मोठं गोलंदाजीतलं आक्रमण बॅटर वरती सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहे. तिसऱ्या विकेटचं यावेळी पतन झालंय. हा कॅमेरामन जरा आपण अगदी ही छायाचित्र त्यांच्या माध्यमातून टिपली जात आहेत. कॅमेऱ्यात आपण पाहतोय. आपण स्क्रीनवरती पाहू शकता टिंबिवली टीमचे पॅकर तर चंदूदादा सोनावले आमचे साथी समालोचक अजयदादा डायरे त्यानंतर बरेचसे मित्र परिवार शिंगटे साहेब त्यानंतर संजय दादा सोनावणे बरेचसे मान्यवर या ठिकाणी. दीपक दादा कालन आपण मंचावरती या. दीपक दादा सोनावले आपण सुद्धा या मंचावरती. सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी अकरा धावा धावफलकावरती आहेत. अगदी बॉल टू रन. फटका जरूर केला जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे पंचांचा इशारा पाहूयात. अगदी पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. पाहूया काय घडतंय. आज संदेश दादा हजारे आणि आकाशजी शिंगे थोडं फार हसतमुख चेहऱ्यावरती त्यांच्या हास्य जरूर पाहायला मिळत आहे. कारण सध्या जर विचार करायला गेलं तर अगदी 2 महिने ओके सर राजेश सर चालू करा मग. गुरुनाथ डायरे दादांचं आगमन होतं आणि सूरज गोडविंद दादा यांचं देखील आगमन.
चंदू 11 टेंबिवली संघाचे बरेचसे पाठीराखे संदीप सर आलेले. हा मोहन बॉल शिंदे यांचा नो देखील. जरूर आहे. इथे डॉट आलाय आणि टोटल जर विचार करायला गेला तर आता जाऊन पोचले ती 2 षटकांच्या अंती 13 आकड्यावरती 3 विकेटच्या नुकसानीनंतर. चला डीजे साहिल तांडेल आपणास विनंती. आता दर्दी प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत, त्यांचं मनोरंजन तुमच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. समजू शकतो अगदी झोपेचा प्रहार असतो हा पहाटेचा वेळ म्हटल्यावरती, परंतु इथे तुम्हाला अगदी या मनोरंजनाला खुश करायचं आहे. चांगला फटका खुश केलं जात आहे का बॅटरच्या माध्यमातून, परंतु इथे बॉल 2 हाताच्या मधून निघून गेलाय आणि इथे येतील चला तिसऱ्या अंपायर रेफर केलं गेलंय. बॉल कुठे लँड झाला हे पाहणं गरजेचं आहे, परंतु मी विचार तोच करतोय सध्या नितीजी तर आहे की फिल्डर कडून इतकी मोठी चुकी झाली आहे, कारण अगदी हातात बॉल होता. सहसा करून हा चौकार सुद्धा असू शकतो, परंतु पाहूयात चेक केलं जाईल या ठिकाणी. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल. टेक्निकल टीमचा डिसिजन आपल्यापर्यंत जरूर येईल. हा चौकार आहे, या येतील 4 धावा. थोडस अगदी फिल्डरवरती सुद्धा तो प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय, एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. चौकार आल्याच्या नंतर थोडस धावसंख्येला एक वेगळं वळण पाहायला मिळतंय. 17 धावा या धावफलकावरती आपण अनुभवतोय. हवाई हल्ला जरूर चढवलाय, परंतु यावेळी सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फिक्की अचूक होती, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत बॅटर यावेळी पाहायला मिळालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने 19 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहा, पहिल्या षटकात आल्या 6, द्वितीय षटकात आल्या 7. टोटल या 2 धावसंख्येत षटकांचा विचार करायला गेला धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी फलंदाजाला परतीचा प्रवास, आणखी एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त अटॅक सध्या गोलंदाजीच्या मैदानात यावेळी पाहायला मिळाला आहे. अर्थातच चंदूदादा सोनावले यांनी पुरस्कृत केलेली टिंबिवली टीम आज मैदानात तमाम प्रेक्षकांची मने जिंकताना जरूर दिसते आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी सुद्धा सुंदर पाहायला मिळाली. टॉस जिंकून थोडासा निर्णय अंगलट येण्याचे चिन्ह असताना सुद्धा एक धडाडीचा निर्णय, फिल्डिंग स्वीकारली. खरं म्हणायला गेलं तर आत्तापर्यंतचा मॅचचा इतिहास जर पाहायला गेला तर बरंच काही या मैदानात सिद्ध झाला आहे.
अनेक बॅटर अनेक बॉलर आज मैदानात या क्रीजवरती चालताना जरूर दिसत आहेत, परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आता सध्या सातत्यपूर्ण विकेट सुद्धा मैदानावरती प्राप्त होत आहेत आणि इथे यशच्या गोलंदाजीवरती विकेट आली आहे. पुढचे 2 बॉल यशचे अद्यापपर्यंत शिल्लक आहेत. प्रयत्न फार चांगले आहेत. खरं म्हणायला गेलं तर PK11 हायवे दिवा टीमचा लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जात आहे. अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती. वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फार मोठी लढाई सध्या मैदानात आहे. हवाई हल्ला समालोचन कक्षाच्या वरून दिली गेलेली ही सलामी पाहतोय आणि या सलामीवरती येतोय खणखणीत षटकार. ठोकतुडीचे तांडेल. अगदी बैठक स्ट्रोक ज्याला म्हटला जातो महावीरच्या बॅटमधून आला. अद्यापपर्यंत 2 चौकार आले होते. करण पाटीलच्या बॅटमधून, हर्ष भोईरच्या बॅटमधून एक चौकार, परंतु मोठा स्ट्रोक येण्यासाठी या ठिकाणी फार विलंब PK11 हायवे दिवा टीमकडून पाहायला मिळाला. इथे खणखणीत षटकार शेवटच्या बॉलवरती यशला दिली गेलेली सगळ्यात मोठी चपराक आहे आणि टोटल अद्यापपर्यंत जाऊन पोहोचले आहे ती या ठिकाणी 26 या आकड्यावरती. सांघिक कोट्यातलं 4थं षटक मोनिश आपण पाहतोय आता गोलंदाजीला आहे. 3 षटकांच्या अंती टोटल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये 26 या आकड्यावरती. इथे फलंदाज होईल बाद. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलाय. समोर आहे बॅटर आपण पाहतोय सिद्धेश, ज्याला स्वतःला सिद्ध करायचंय. त्याच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार जरूर आलाय. ने सिद्धता गुणवत्ता सिद्ध करतोय आपली स्वतःचे आणि येतोय तो मात्र चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल 30 या आकड्यावरती.
आता सध्या तरी मी म्हणेल काहीशा पुरेशा धावा, जे एक फायटिंग स्कोर हवा आहे PK11 हायवे दिवा टीमला, तो मात्र मैदानात जरूर येतोय. फिंगर रोल केलेत परंतु यावेळी मात्र फटका जरूर सजवलाय. एक धाव तर कंप्लीट होईल. पंबल पाहायला मिळालं आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. चित्याच्या चपलाईने सातत्यपूर्ण धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी क्रिकेटची जीवनदायिनी जिला म्हटली जाते सिंगल डबल, तिचा पुरेपूर फायदा सध्या मैदानात PK11 हायवे दिवा टीमकडून घेतला जातोय. आणखी एक चांगला स्ट्रोक परंतु यावेळी परतीचा प्रवास. सिद्धेशला परतावा लागेल परंतु मी तर म्हणेल संघासाठी एक फार चांगली कामगिरी करून तो गेला आहे. 5व्या नंबरवरती बॅटिंगला आला होता आणि हे करत असताना 6 बॉलचा सामना करताना 13 धावा वैयक्तिक धावफलकावरती कमवत असताना संघाच्याच धावसंख्येत त्याने ती भर टाकली आहे. अगदी टोटल मात्र तिथे स्थिरावलेली आहे 32 या आकड्यावरती. हवाई हल्ला जरूर चढवलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय इथे फलंदाज होईल. यस, चेक केला जाईल. पाहूया काय घडतंय. चला तिसरे ऑफिशियल थर्ड अंपायर आपण टेक्निकल टीम समेत जोडले जावं. मनापासून हार्दिक स्वागत. ही 5वी रात्र आहे, ते अजूनही झोपले नाही आहेत. सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी आउट केलाय परंतु दिला गेलाय. परंतु पाहूया तिसरे अंपायर यांच्याकडे हा निर्णय पुन्हा एकदा प्रलंबित झालाय. यस, बॅटर इथे बाद होईल. कारण जर विचार करायला गेलं तर अगदी आपण पाहत होतो की बाल बचावले होते फलंदाज. अगोदरचा नो बॉल, तदनंतर एक झेल खरं म्हणायला गेलं तर तो सुटला होता. तिथे जीवदान जरूर आलं असतं परंतु रनआउटच्या स्वरूपात बॅटर मात्र परतीचा प्रवास जरूर करतील.
आणखी एक बॅटर इथे बाद होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 34 या आकड्यावरती. विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे. संदीप सर, या दरम्यान आपण सत्कार या ठिकाणी करतोय. अमित खाडे यांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी बिनविरोध सदस्य गुरुनाथ डायरे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. अमित दादा, आपण या ठिकाणी यावं. आपल्या शुभ हस्ते माजी सदस्य बिनविरोध सदस्य गुरुनाथ डायरे यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करावा. क्रिकेटची प्रचंड आवड. आज आंतरडोर्डी संघ टॉप 3 मध्ये पोहोचला आणि गुरुनाथ डायरे दादा यांचा आपण स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये सन्मान या ठिकाणी करतोय. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. आणि त्यानंतर पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील तलवडे गावचे युवा नेतृत्व तथा भावी सदस्य कुमार शेळके यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. मी कुमार दादांना विनंती करेल, कुमार दादा आपण या ठिकाणी यावं आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. धन्यवाद कुमार दादा, या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. जाऊया मॅचकडे, ऑनगोईंग मॅचकडे. संदीप बोराडे सरांचा आवाज. चंदूदादा सोनावले यांनी पॅक केलेला संघ चंदूदादा 11 टेंबिवले आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतोय परेश शेट कोळंबे आणि अनिकेत आजार यांचा पीके 11 हायवे दिवा संघ. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. स्ट्रायकर वरती प्रतीक पाटील आणि त्याच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतोय परेश. आणि मी विनंती करेल आमचे सुनील दादा पेमार यांना की आपण मंचावरती यायचे. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुनील दादा पेमारे, आपण मंचावरती या. पहिल्या फेरीसाठी त्यांनी दमदार पारितोषिक लावलं होतं खरं म्हणायला गेलं तर, परंतु ते यापैकी कोणत्याही खेळाडूला ते जमलं नाहीये. इथे पहिला झटका लागलाय प्रतीक पाटील. खरं म्हणायला गेलं तर आज तमाम कर्जतच्या या रसिकांना, प्रेक्षक वर्गाला प्रतीक पाटीलने थोडं नाराज जरूर केलाय. पहिली मॅच सुद्धा आपण पाहतोय काहीसं योगदान फार कमी आलंय प्रतीक पाटीलचं आज, परंतु इथे षटकार आलाय.
आदित्य ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सूर्यनारायणाचं हे नाव. चांगला बॉल यावेळी आणि इथे काय नाही, सातत्यपूर्ण आता आमचे तिसरे ऑफिशियल. इट इज वाईट बॉल. सर्व खेळाडूंसाठी आयोजकांची महत्वाची सूचना आहे की पंचांना आम्ही कुठल्याही क्षणी रिव्ह्यू घेण्याचा अधिकार दिलेला आहे, याची आपण नोंद घ्या. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी दोन धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत की नाही तो प्रश्न होत असताना अगदी या दोन धावा जरूर येतील. दोन धावेच्या मदतीने अद्याप आपण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. सातत्यपूर्ण फंबल पाहणं हे थोडं नाराजीचा सूर फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे पाहायला मिळतोय. अगदी मी तर म्हणाला चंदूदादा सोनावले 11 टिंबिवली टीम संत क्रिकेटला आमंत्रण देत आहे. षटकार आला होता प्रतीक पाटीलच्या बॅटमधून, नंतर मात्र थोडंसं गणित प्रतीक पाटीलचं बिघडलं. नेक्स्ट बॉलवरती अगदी परतीचा प्रवास त्याला करावा लागला गोलंदाज हरीशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी पहिला षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती येत आहे आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 11 या आकड्यावरती. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती आता मात्र 24 धावसंख्येची. चला जरा टीम मीटिंग नकोय प्लीज. टिंबिवली टीमने जर ही मॅच जिंकून दिले तर संघाचे पुरस्कर्ते चंदूदादा सोनावले आणि दीपकदादा कालान यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. आणि त्याचसोबत आमचे शिंगटे साहेब मोहनदादा शिंगटे
जे आज पात्र चोरून या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं मनस्वी कौतुक करेल. संपूर्ण रजनी आज मात्र ते चंदूदादा सोनावले यांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी उपलब्ध झालेत आणि संपूर्ण रजनी ते या ठिकाणी थांबवून आहेत. टेंबिवली टीमचा खास करून खेळ पाहण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेत. मनस्वी आपलं सुद्धा स्वागत. चला जरा स्पीडअप करा प्लीज, अगदी डिले केला जातोय सामना. करण पाटील गोलंदाजीला. पाहायला गेलं तर अगदी PK11 हायवे दिवा टीम मध्ये तीन यंग खेळाडूंचा भरणा जरूर पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि 24ची आवश्यकता असताना इथे डॉट बॉल आलाय. भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. एकविरा क्रिकेट संघ कोलारे आयोजित स्वर्गीय आर्यन स्फूर्ती चषक 2025. हवाई हल्ला, इतकी उंची की सहजरित्या हा बॉल फिल्डरच्या हातात. अगदी आणखी एक विकेट या ठिकाणी जाते. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. दुसरा हदरा. कारण जसं 3चा 2:30चा प्रहर उलटतो ना तसतसे आमचे DJ तांडेल जोमात असतात. संघर्ष जरूर चालू आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय दोन्ही टीम एकीकडे PK11 हायवे दिवा टीम आणि त्याच्या विरोधात चंदूदादा सोनावले 11 टेंबिवली टीम या ठिकाणी पाहायला मिळते. जो जिंकेल त्याचा प्रवास क्वालिफाय मॅचच्या दिशेने जरूर आपल्याला पाहायला मिळेल. करण पाटील फार चांगली गोलंदाजी सध्या मैदानात प्रस्थापित करतायत. दरम्यान आपण पाहतोय इथे एक धाव जरूर आली आहे. करण पाटीलचे षटक येत असताना थोडं धावसंख्येची एक निराशा अगदी टेंबिवली टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळाली. परंतु अगदी टेंबिवली टीमसाठी सातत्यपूर्ण पारितोषिकांची खैरात या ठिकाणी जरूर आहे. आकाशदादा शिंगे आणि संघाचे पुरस्कर्ते चंदूदादा सोनावले यांच्या माध्यमातून तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राईज जर मॅच जिंकून दिली तर टेंबिवली टीमला जरूर सपोर्ट केला जाईल आणि अगदी तमाम प्रेक्षकांच्या समोर हे पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु इथे येतोय अगदी आशादायी षटकार. वेट अँड वॉच, संयमी नेतृत्व सध्या मैदानात पाहायला मिळालं. बॅटरच्या बॅटमधून षटकार आलाय. आदित्य आपण पाहतोय अगदी त्याच्या वाट्याला या ठिकाणी 3 बॉल आलेत आणि त्याच समर्थात आपण पाहतोय अगदी धावा जाऊन पोहोचल्या त्या 18 आकड्यावरती. पुन्हा एकदा जर षटकार आला आदित्यच्या बॅट मधून तर चंदूदादा सोनावले आणि आकाशदादा शिंगे यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आदित्यसाठी दिलं जाईल. हवाई हल्ला प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय घडलंय मैदानात. खरं म्हणायला गेलं तर गोलंदाज हा झेल तुमचा नव्हताच. प्रयत्न तुम्ही चुकीचा केलाय परंतु कॉल देताना सुद्धा अगदी विलंब झाला आणि या ठिकाणी आदित्यला दिला गेलेला जीवदान. अगदी धोका पत्करला होता आदित्यने. षटकाराची रणनीती आखत होता परंतु उंचीवरती बॉल आणि यावेळी मात्र धावा येतील त्या 2. नक्कीच या बॉलवरती जरी षटकार आला तरी आकाशजी शिंगे आणि चंदूदादा सोनावले यांच्याकडून तब्बल 1,000 रुपये
आदित्यसाठी दिले जातील. आदित्य आपण पाहतोय अगदी थोडीशी चुकी साकारात होता मैदानात. उंचीवरती बॉल जसं टो केलं जात आहे तसा फटका सजावला होता मैदानात. हा फटका जरूर सजवलाय. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल. एक धाव तर या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि दुसरीसाठी प्रयत्न. फंबल पाहायला मिळाला आणि दुसरी सुद्धा कंप्लीट. तिसरीसाठी सुद्धा प्रयत्न पाहायला मिळतोय. तिसरी सुद्धा कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय मैदानात हाहाकार माजवला जातोय. काल SBCCA टीमने हर्षल लोंगलेने त्या 3 धाबा जर कंप्लीट केल्या नसत्या तर शेवटच्या क्षणी साहिल लोंगलेच्या बॅटमधून तो षटकार आला नसता. मी तर म्हणेल कंप्लीट करण्यापेक्षा ढवळेपाडाने त्या 3 धावा दिल्या नसत्या तर त्या झाल्या नसत्या. ही क्रिकेट काल पाहिलं आपण कालच्या रजनीमध्ये आणि नंतर मात्र SBCC टीमने काय रोमहर्षक विजय साजरा केलाय. इथे मात्र 3 धावा येतील. या 3 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 23 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि आता गरज असेल 12 धावा संख्येची. आकडा अचूक सजलाय. 12 बॉल 12. खरं म्हणायला गेलं ना तर आमच्या रुपेश जाधवांवरती फार मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या 4ही रजनीमध्ये अगदी खांद्यावरती लिलाया पेलवावी तशी पेलवली. ते आता निवांत झालेत. जे काम त्यांच्याकडे दिलं होतं रुपेश दादांकडे ते त्यांनी अगदी सक्सेस केलं. तेवीस धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती आखीत. येणारे 12 बॉल आणि 12 धावा संख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. पियुष म्हात्रे. चांगला फटका. आगे क्षेत्ररक्षक तैनात होईल. बॅकअप सुंदर होतं. एकच धाव येईल. फार चपल फिल्डिंग सध्या या दोन्ही फिल्डरच्या बाबतीत आपण पाहतोय. जरा स्पीडअप करा प्लीज दोन्ही टीम. कारण अगदी मी सातत्यपूर्ण तेच सांगतो या मॅचला तुम्ही डिले करत आहात. अद्यापपर्यंत आपण पाहतोय 4:30 वाजलेत आणि अजूनही तुम्ही पाहायला गेलं तर तिसऱ्या राऊंडची एक मॅच बाकी आहे या पोलमधली. चांगला फटका. इथे आलाय खणखणीत दणदणीत ब्रँडेड स्ट्रोक. सिक्सर. ठोक तोडीचे. फलंदाजा मोनिश ज्याने काय शेवटचं षटक फेकलं होतं. अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा मोनिशच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत स्कोर लेवल 34 धावा संख्येवरती. विजयासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता. सिंगल या ठिकाणी आणि या टेंबिवली टीम विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. आणि त्याच समेत अगदी चांगला खेळ PK11 हायवे दिवा टीमने केलाय. तमाम प्रेक्षकांच्या या ठिकाणी त्यांनी मने जिंकलेत. आपलं सुद्धा गोड कौतुक. आणि हायवे दिवा टीमला विनंती असेल जाताना आपण व्यवस्थित जायचं आहे कारण अगदी रात्रीचा प्रहर आहे आणि या प्रहरामध्ये